नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महिला किसान योजना हे बघणार आहोत. महिला किसान योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, जसे की महिला किसान योजनेच्या संदर्भात काय जो लाभ मिळतो आणि यामध्ये कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागतात आणि कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला याच्यामध्ये नेमका लाभ कसा होणार आहे हे आपण सविस्तर माहिती आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला. तर मित्रांनो, ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी ही योजना आहे. खास करून मित्रांनो, अनुसूचित जातीतील समाजातील घटकांना या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या योजनेच्या संदर्भात जे काही शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या मार्फत ही योजना राबवली जाते. या योजनेच्या संदर्भातील आपण पूर्ण माहिती हे आता जाणून घेऊया. जसे अर्जदार हा अनुसूचित जातीतील समाजाचा असावा. अर्जदार हा महाराष्ट्राचा प्रौढ रहिवासी असला पाहिजे. अर्जदाराने जो काही व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावे. मित्रांनो, या योजनेच्या संदर्भात तुम्हाला शासनाकडून कर्ज हे मिळते. तर कर्ज कशा पद्धतीने मिळते आणि मित्रांनो काय याची प्रोसेस राहते ते बघूया. अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न यासाठी ग्रामीण भागासाठी 98,000 रुपये व शहरी भागासाठी 1,20,000 रुपये असावे. मित्रांनो, राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न 1,00,000 रुपयांपर्यंत असावे. जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला असावा. अर्जदाराने हा महामंडळाकडून किंवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमांकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक असतील. तसेच यासाठी आवश्यक काही कागदपत्रे हे बघूया. अर्जदाराचा जातीचा दाखला, अर्जदाराचा रहिवासी दाखला, अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला व शेत जमिनीचा सातबारा तुम्हाला यासाठी लागणार आहे. या योजनेच्या लाभाचे स्वरूप हे काय पद्धतीने आहे ते बघूया. योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा सातबारा उतारा आहे किंवा पत्नीच्या दोघांच्या नावे सातबारा उतारा आहे, तसेच पतीच्या नावे सातबारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती पत्नीच्या पात्राद्वारे आपल्या पत्नीस शेतपूरक व्यवसायासाठी या शेत जमिनीच्या नावे कर्ज मंजूर करून घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीला 50,000 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य हे दिले जाते. यामध्ये 10,000 रुपये तुम्हाला अनुदान व उर्वरित 40,000 रुपये कर्ज स्वरूपात 5% व्याजदराने मंजूर केले जाते. हे कर्ज फक्त शेतीसाठी किंवा शेतीपूरक व्यवसायासाठीच दिले जाते. यासाठी तुम्ही याची नोंद मित्रांनो घ्यावी. यामध्ये तुम्हाला हे शेतीसाठी हे कर्ज उपलब्ध शासनाकडून होते आणि यामध्ये तुम्हाला अनुदान सुद्धा आहे. कमी व्याजदरामध्ये कर्ज हे उपलब्ध पण आहे आणि यामध्ये अनुदान सुद्धा तुम्हाला मिळते. अशा पद्धतीने महिला किसान सन्मान योजना हे आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी बघितलेली आहे. तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.